16 नोव्हेंबरचा म्हणजेच आजचा तुहिरी माझा मितवाचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहत आहोत. इथे सुरुवातीला थोडं कालचंच दाखवलेलं आहे की हॉलमध्ये सगळे बसलेले असतात आणि अर्णव लावण्याला समजावून सांगत असतो की काल ईश्वरी होती म्हणून तिने सगळं सांभाळून घेतलं आणि काल तिने जर सांभाळून घेतलं नसतं तर हे फंड्स आपल्याला मिळाले नसते आणि आपण इनॉग्रेशनची तयारी करत नसतो. सो माझी बायको तिथं असणं खूपच महत्त्वाचं आहे आणि आफ्टर ऑल शी इज माय वाईफ. ती माझी बायको आहे, त्यामुळे ती इनॉग्रेशनच्या कामासाठी मला तिथं हवीच आहे असं अर्णव सांगत असतो. तेव्हा मामा आणि अंजली यांच्या चेहऱ्यावर एकदम छान असं स्माईल असतं. तर ईश्वरी मनातच विचार करत असते. ईश्वरी मनामध्ये विचार करत असते की सरांनी मला माझी बायको माझी ईश्वरी असं म्हटलं की सगळं जग का थांबून जातं, मला इतकं छान का वाटतं, सगळं जग का थांबून जातं अचानकच. ईशू अगं हे काय होतंय तुला. आता आकाश तोपर्यंत म्हणतो की दादा असं म्हणायलाच हवं की नवरा असावा तर अगदी तुझ्यासारखाच. तर लगेचच अर्णव म्हणतो नाही नाही, यामध्ये करेक्शन आहे, बायको असावी तर अगदी मिस इंदोरसारखी. आणि अर्णव ईश्वरीकडे बघून स्माईल करतो. तोपर्यंत अंजली म्हणते आई ग किती गोड ना. आणि हे सगळे ते हॅप्पी असतात. पण ही गोष्ट वल्लरी, लावण्या आणि राकेशला अजिबात आवडत नसते. तर अर्णव म्हणतो की मला गरज असताना माझा आवाज ओळखला हिने, माझा आवाज बनली माझी ईश्वरी. हो ना जिजू. आणि अर्णव हे सगळं राकेशकडे बघून म्हणतो राईट जिजू, बरोबर आहे ना. त्यावेळेस असले की राकेश म्हणतो हो राईट बरोबर ना. आणि अर्णव म्हणतो मामी ताई तुम्ही येत आहे ना इनॉग्रेशनसाठी. तर अंजली म्हणते अर्णव माझी येण्याची खूप इच्छा आहे, पण मला ना जरा गळल्यासारखं होतं आहे रे अजून, त्यामुळे मी जरा आराम करते. अर्णव म्हणतो ठीक आहे तू आराम कर घरी ताई. तर तोपर्यंत वल्लरी मी येते हे सांगण्यासाठी हात वरती घेते. तर अर्णव म्हणतो तू पण काय, तू येतेस ना. तर लगेचच वल्लरी म्हणते अरे अंजली घरी थांबणार असेल तर तिला हवं नको ते बघायला कोणीतरी हवंच ना. हे सगळं वल्लरी लावण्याकडे पाहून म्हणत असते, कारण लावण्याने तिला घरी थांबा असा इशारा केलेला असतो. मग त्यानंतर अंजली म्हणते की बरं ईश्वरी आता जातेस ना तर छान तयार होऊन जा, मिसेस राजे शिर्के म्हणून पहिल्यांदा खांद्याला खांदा लावून इनॉग्रेशन करणार आहेस तू, तर खूप छान रेडी होऊन जा हां. तर ईश्वरी म्हणते हो ताई. आणि यानंतर लगेचच अंजली म्हणते मी ना आता जरा आराम करते. आता राकेश म्हणतो हो चल अंजली, मी पण ना तुला आत घेऊन जातो. असं म्हणून राकेश अंजलीला घेऊन आतमध्ये जातो. तोपर्यंत लावण्या म्हणते ऑल राईट मीही निघते, मला ही इनॉग्रेशनची खूपच तयारी करायची आहे. असं म्हणून लावण्या तिथून उठून निघून जाते. तोपर्यंत वल्लरी म्हणते आलेस हं मी हिला सोडून. असं म्हणून लावण्या आणि वल्लरी त्यांना बाहेर काहीतरी बोलायचं असतं म्हणून ते बाहेर निघून जातात. तोपर्यंत अर्णव म्हणतो बरं आकाश मला आणि मामाला इनॉग्रेशनच्या कामासाठी तिथंच जाऊन थांबावं लागेल. तर आकाश म्हणतो अरे मग मी पण येतोय ना. तर अर्णव म्हणतो नो अरे तू मिस इंदोरसोबत घरीच थांब, त्यानंतर तू ये चालेल. तर आकाश म्हणतो म्हणजे म्हटल्यानंतर अर्णव आणि मामा दोघंही एकमेकाकडे बघतात. आणि मग अर्णव म्हणतो दिवाळीच्या दिवशी आकाश माझ्यावरती अटॅक झाला होता आणि त्या अटॅक करणाऱ्या मुली आपल्या घरातच होत्या. सो माझं एवढंच म्हणणं आहे की यू प्लीज बी अलर्ट आणि मिस इंदोरच्या सेफ्टीची जबाबदारी ही तुझ्यावर आहे, एवढंच, बाकी काही नाही. आकाश म्हणतो हो चालेल ना, काहीच हरकत नाही, मी आणि ईश्वरी आम्ही एकत्रच येऊ, तेच चांगलं असेल. ठीक आहे. तर मामा तोपर्यंत म्हणतात हो पण एक सेकंदसुद्धा तिला नजरेआड होऊ देऊ नकोस. आकाश म्हणतो हो ऑफकोर्स डॅड, पण तुम्ही एवढं टेन्शन का घेताय. आता मामा आणि अर्णव एकमेकांकडे पाहतात, काय बोलावं ते सुचतच नाही. तर ईश्वरीला तर सगळं माहिती असतं की हे दोघे असं का बोलतात ते. पण मामा म्हणतात अरे टेन्शन काहीच नाही आहे रे, हा मागाशी म्हणाला ना की याच्यावरती अटॅक झाला त्यामुळे सगळेच धास्तावलेत रे, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. आकाश म्हणतो ऑल राईट ठीक आहे, तुम्ही बिंदास जा आकाशला, मी घेऊन येतो बिंदास आमच्या वहिनी साहेबांना. तर अर्णव म्हणतो बरं ठीक आहे मामा मी रेडी होऊन येतो हां. असं म्हणून अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी आणि अर्णव दोघेही रूममध्ये निघून जातात. आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे.
वल्लरी लावण्या मला म्हणत असते, काय चाललंय ग तुझं? तू चक्क मला येऊ नकोस म्हणते इनॉग्रेशनच्या कामासाठी का? तर लावण्या म्हणते, नकाच येऊ मामी. अहो कारण आहे मला तुम्हाला नाही म्हणण्यामागे. आज इथंच थांबून तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट असं काम करायचं आहे. त्यावर वल्लरी म्हणते, म्हणजे? तर आता आपण पुढचा सीन लगेचच इथे त्यांनी दाखवला आहे की अर्णव ईश्वरीच्या हातात हात घेऊन म्हणत असतो, मी सिंदूर, आज मला तुला इथं एकटीला सोडून जावं लागणार आहे. माझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. ईश्वरी म्हणत असते, हो सर, कळतंय मला. अर्णव म्हणतो, आय एम सॉरी, मी तुला न विचारताच आकाशला सांगून टाकलंच की तू इथं थांब म्हणून. तर लगेच ईश्वरी म्हणते, अहो सर, त्यात एवढं तुम्ही गिल्टी का वाटून घेताय? आज तुम्हाला आता इनॉग्रेशनच्या कामासाठी तिथे वेळेत पोचणं किती जरुरी आहे हे कळतंय ना मला. त्यावर लगेच अर्णव म्हणत असतो, हे बघ, आकाशला जरी माहिती नसेल की मी तुला इथं त्याच्यासोबत का ठेवलो आहे, तर तुला माहिती आहे ना. ईश्वरी म्हणते, हो सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणतो, त्या राजेशने काहीही तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तू बिलकुल घाबरू नकोस. आणि मला वाटतंय की तू स्ट्रॉंग बनावं म्हणून. ठीक आहे ना? तू जर घाबरलीस ना तर तो आणखी त्रास देणार तुला. त्यावेळेस तू ना प्लीज बी स्ट्रॉंग. अर्णव म्हणतो, आणि एक काम करतो, तू घरात एकटी कुठेच थांबू नकोस. एकतर ताईजवळ थांब, मामीजवळ थांब, किंवा आकाशसोबत थांब. मी सिंदूर, आज मी ऑफिसमध्ये खूप बिझी असणार आहे. मला अजिबात वेळ मिळणार नाही. सो प्लीज बी अलर्ट. अर्णवला इथे ईश्वरीची खूपच काळजी वाटत असते आणि ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही नका काळजी करू. इकडे लगेचच वल्लरी आणि लावण्याचा सीन दाखवलेला आहे. वल्लरी तिला म्हणत असते, तू काळजीच करू नकोस. आज त्या ईश्वरीला आज मी घराच्या बाहेर पडूच देणार नाही. त्यावर लावण्या म्हणते, आणि ती जर घराच्या बाहेर पडलीच नाही तर इनॉग्रेशनला येण्याचा प्रश्नच येत नाही का? त्यावर वल्लरी लगेचच म्हणते, आणि अर्णवसोबत इनॉग्रेशन तूच करणार हो ना? म्हणून दोघेजणी हसत असतात. तर त्यावेळेस लावण्या म्हणते, तुम्ही इथं त्या मिडल क्लासला मॅनेज करा, मी तिथे ARला मॅनेज करते. आज काही झालं तरी हे इनॉग्रेशन त्या ईश्वरीशिवायच होणार. आणि वल्लरी म्हणते, दॅट इज दॅट. आणि या दोघी अतिशय क्रूरतेने हसत असतात. आता लगेचच आपल्याला इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरीचा. अर्णव तिला म्हणत असतो, आणि तुझ्याशिवाय इनॉग्रेशन चालूच करणार नाही आहे मी. सो प्लीज वेळ येते. तर ईश्वरी म्हणते, हो. अर्णव म्हणतो, प्रॉमिस. आणि ईश्वरी हो म्हणून त्याच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते, मी तुम्हाला शब्द देते, मी स्वतःची काळजीही घेईन आणि इनॉग्रेशनसाठी वेळेतच पोहोचेन. मग तर झालं. तर अर्णव ठीक आहे असं म्हणतो. आणि हा सीन इथे संपलेला आहे. आता आपण पाहूयात की दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये मामा आणि अर्णव ऑफिसला निघण्यासाठी जात असतात. तिथे आता आकाश आणि ईश्वरीसुद्धा आलेले असतात. अर्णव आकाशला सांगत असतो की आकाश म्हणतो, येस, तर मी सिंदूरला घेऊन ये. आकाश म्हणतो, ऑफकोर्स मी घेऊन येणारच ना. आणि हे सगळं राकेश पाठीमागून पाहत असतो. मामा म्हणतात, वेळेत ये, उशीर नको. आकाश म्हणतो, हो डॅड, मी वेळेतच येतो. अर्णव डोळ्यांनीच आता इशारे करून सांगत असतो ईश्वरीला की मी आता निघतोय म्हणून. त्यावरती लगेचच मामा आणि आकाश त्या दोघांकडे बघून हसतात. आणि आता मामा आणि अर्णव दोघेजण गाडीत बसून इनॉग्रेशनच्या कामासाठी निघून जातात. आणि तेवढ्यातच आकाशला एक फोन येतो. म्हणून आकाश म्हणतो, एक मिनिट, मी जरा फोनवर बोलतो. असं म्हटल्यानंतर आकाश फोनवर बोलण्यासाठी बाहेर जातो आणि ईश्वरी जी आहे तर ती घरामध्ये निघून जाते. आता राकेश हे सगळं पाहत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो, अरे हे काय पाहतोय मी? ही मामा भाचीची जोडी चक्क ह्या इंदोरी जिलेबीला घरामध्ये एकटं सोडून गेली आहे. माझ्यासाठी असेल का? अरे वा. म्हणून राकेश आहे तो मनात खूप खुश होत असतो आणि म्हणत असतो, क्या बात है. पण हा आकाश काय करतो इथे? त्याला कसली जबाबदारी दिली असेल बरं? कारण राकेशला तर त्याचा डाव साधायचा असतो. आणि म्हणून नंतर म्हणतो, ठीक आहे, बघूया आता काय होतंय ते. आणि तोपर्यंत आकाश बाहेर गेलेला असतो. आणि ईश्वरी जी आहे तर ती आता रूममध्ये येण्यासाठी निघालेली असते. तर आता लगेचच राकेश म्हणतो, आता हे सगळेजण गेले की मला मौका हा मिळालेलाच आहे. आता मी काय करतो ते बघच तू. आज नाही सोडत मी तुला इंदोरी जिलेबी, असं म्हणत असतो आणि लगेचच लपतो. कारण ईश्वरी रूममध्ये चाललेली असते. आकाश बाहेर निघून जातो आणि ईश्वरी रूममध्ये येते.
तर लगेचच हा राकेश ईश्वरीचा पाठलाग करत तिच्या पाठीमागे येत असतो. ईश्वरी रूममध्ये जाण्याच्या अगोदर लगेचच तो ईश्वरीला हाक मारतो, ईश्वरीजी म्हणून. ईश्वरी थोडीशी घाबरते, पण तिला लगेचच आठवतं की तिला अर्णवने सांगितलेलं असतं की तुला स्ट्रॉंग व्हायलाच हवं. तो राकेश त्याने कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, राजेशने प्रयत्न केला तुला त्रास देण्याचा, तर तू बिलकुल घाबरू नकोस, तू स्ट्रॉंग हो, तरच तो तुला घाबरून राहील. नाहीतर हे सगळं ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी आता त्याच्याकडे रागानेच बघते. तर राकेश तिच्याकडे अतिशय वाईट नजरेने बघून हसत असतो आणि एकदमच त्याच्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, ईश्वरीजी. तर ईश्वरी लगेचच त्याला म्हणते, नाव घ्यायचं नाही माझं. तर तो म्हणतो, मग काय बोलू? तर ती म्हणते, मिसेस अर्णवराजे शिर्के. तर तो म्हणतो, हॅट, अजिबात नाही, आज तर अजिबातच नाही. अगं एवढ्या छान संधी, एवढी छान एकांत मिळालेला आपला, एवढी छान संधी मिळालेली आहे आणि आज तर, असं म्हणून तो तिच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करतो. तर ईश्वरी त्याचा हात हिसकावून देते आणि म्हणते, लक्षात ठेव हां की अर्णव सरां आणि मामा जरी ऑफिसला गेले असले तरी घरात बाकीचे आहेत, हे तू विसरू नकोस. तर राजेश म्हणतो, कोण बाकीचे? ती माझी बावळट बायको. अगं तिला तर मी औषधं देऊन झोपवलं कधीच, कळालं? तर त्यावरच लगेच ईश्वरी म्हणते, मी मामीला बोलवते. तो म्हणतो, मूर्ख मामी, भीक तर घालते का तुला? अगं तीही कितीही तू आरडाओरड कर, ती नाही येणार आहे तुझ्या मदतीसाठी. मग ईश्वरी म्हणते, अरे आकाश सर तर आहेतच ना घरी. तर तो म्हणतो, आकाश? अगं त्याचं काय, त्याला आत्ता मी पाठवून देतो अंजलीचं औषधं आणायला, लगेच जातो तो, लहान आहे ग बिचारा. तर ईश्वरी म्हणते, अरे किती नीच आहेस रे तू, अतिशय नीच आहेस. तर तो राकेश म्हणतो, ऐक, काय म्हणालीस मला? तर ती म्हणते, नीच. मग त्यावर तो क्रूरपणे हसतो म्हणतो, हो आहे हां मी नीच. आणि म्हणतो, हा नीच माणूस जो आहे तो आत्ता हा गोल्डन चान्स आहे ना अजिबात सोडणार नाही हां. म्हणून राकेश तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी म्हणत असते, जवळ येण्याचा प्रयत्न करू नको, मार खाशील माझ्या हातचा. तर राकेश म्हणतो, तुझ्या या नाजूक हाताने मार खायला आवडेल ग मला ईश्वरी, मार ना मला, मार. असं म्हणून तो सतत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो, तिच्यासमोर गाल पुढे करतो आणि म्हणतो, मार ना मला, मार. ईश्वरी पुढे जाण्याचा प्रयत्न करते तर तिच्या हाताला धरून थांबवतो आणि म्हणतो, काय ग इशू, मी तर तुला आपण होऊन सांगतोय की मला मार आणि तू मला मारतच नाही आहेस, काही प्रॉब्लेम आहे का? सांग ना, का मारत नाही आहेस मला? आणि तेवढ्यातच आकाश येतो आणि आकाश एकदमच म्हणतो, जिजू. आता जिजू म्हणल्यानंतर राकेश तर घाबरतोच, पण ईश्वरीला जरा बरं वाटतं आणि लगेचच राकेश विषय बदलतो आणि म्हणतो, सांगा ना ईश्वरीजी, नक्की काय एक्झॅक्टली रेसिपी बनवायची आहे, हे बघा प्लीज. त्यावर लगेचच राकेश जो आहे तो घाबरून म्हणतो, हे बघा मी बनवणार हां सूप, मी बनवणार. तर आकाश म्हणतो, सूप? हो, अरे प्रेम रे, बायकोवरचं प्रेम आहे ना, मी माझ्या बायकोसाठी सूप बनवणार आहे. तर आकाश म्हणतो की जिजू, ताईची औषधं संपली, ती मागवलीत का? तर आकाश म्हणतो, अरे मी तुला सांगणार होतो, प्लीज आत्ता जाऊन अंजलीचे औषध आणतोस का जरा प्लीज. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, आकाशच्या लक्षात येतं की ईश्वरी ही आता आपली जबाबदारी आहे. तो ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की मी कॉल करून मागवतो ना औषधं सगळे. त्यावेळेस आकाश म्हणतो, बरं ठीक आहे चालेल ना, पण औषधं वेळेवर येतील ना ईश्वरीजी? आणि तो वेगळ्याच नजरेने ईश्वरीकडे बघत असतो. आकाश म्हणतो, जिजू डोंट वरी, मेडिकल स्टोअरवाला आपल्या ओळखीचं आहे. तर आकाश म्हणतो, अरे बेस्ट, मग काय प्रॉब्लेमच नाही आहे, मागव तो औषधं. मग तोपर्यंत आकाश सांगतो की ईश्वरी प्लीज 15 मिनटात आपल्याला निघायचं आहे ना, तू जाऊन रेडी हो ना प्लीज. तोपर्यंत राकेश म्हणतो, हां ईश्वरीजी जावा ना, व्हा तयार, जावा इनॉग्रेशनला जायचं आहे ना, तयार व्हा मग तुम्ही. आणि आता ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते आणि आता ईश्वरी तिथून निघून जाते आणि राकेश जो आहे तर तो लगेचच आकाशकडे बघतो. आकाश पण निघून जातो कारण त्याला मेडिसिन मागवायचे असतात म्हणून. तर लगेच राकेश म्हणतो, ईश्वरीचा बॉडीगार्ड म्हणून या बैलाला इथं ठेवलं आहे. आता आज काहीही झालं तरीसुद्धा इतक्या दिवसांनी आलेला हा मौका मी अजिबात सोडणार नाही, मी अजिबात जाऊ देणार नाही. आणि असं म्हणूनच राकेश तिथून निघून जातो. इकडं वल्लरी त्या अनिता म्हणून घरातल्या कामवाल्या मावशी त्यांना बोलून म्हणत असते की अनिता काय काम राहिले ते सांग बरं. तर लगेचच अनिता म्हणते, काही नाही आहे, घरातली तर सगळीच कामं झालेली आहेत, फक्त अंजली ताईंशी
अंजलीताईंना काही हवं नको हे बनवून देण्यासाठी अर्णव सरांनी आणि मामांनी मला घरीच थांबायला सांगितले. तर वल्लरी म्हणते मग स्वयंपाकाचं काय? तर ती म्हणते सकाळीच झालं आहे. तर ही म्हणते कहर आहे बाबा, हात जोडून सगळीच कामं करून टाकली आहेत, काही कामं शिल्लक ठेवलेली नाही आहेत घरात. आणि मग तिथून जा म्हणून तिला हाकलून देते. आता ती गेल्यानंतर वल्लरी म्हणते सगळीच कामं झालेली आहेत, पण आता ईश्वरीला घरात थांबवण्यासाठी काहीतरी काम हे काढायलाच लागेल. काय काम काढू आता मी, असा ती वल्लरी विचार करते. काहीही झालं तरी आज घरी थांबावंच लागेल असं ती विचार करते. तोपर्यंत राकेश तिथं येतो आणि म्हणतो की त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. आता वल्लरी त्याच्याकडं बघते आणि म्हणते जावाई बापू तुम्ही? तर लगेचच राकेश आतरूममध्ये येतो आणि म्हणतो मामी मला कळतोय तुम्हाला ईश्वरीला ऑफिसला जाऊ द्यायचं नाही आहे म्हणून, पण तुम्हाला एक सांगू का मामी की हे आज ना एक वेगळीच गोष्ट खूप खटकली हो मला, ती पण अर्णवची. ती वल्लरी म्हणते कोणती गोष्ट हो? तर आकाश म्हणतो बघा ना काल आलेल्या त्या ईश्वरी बरोबर जोडीने इनॉग्रेशन करतोय आणि आपला आकाश इतके वर्ष झालं मेहनत घेतोय कंपनीसाठी, एवढे एफर्ट करतोय, पण त्याचा विचारही सदा अर्णवच्या मनात येत नाही. तर वल्लरी म्हणते याच गोष्टीचा मला खूप त्रास होतोय जावई बापू, पण आमच्या आकाशला काही कळतच नाही आहे. राकेश इथं भडका उडवून देत असतो. तर राकेश म्हणतो आकाशने कंपनीसाठी रात्रंदिवस एक केलाय त्यानं, अर्णवचा एक शब्द खाली पडू देत नाही. पण मग आकाशच्या बाबतीत अर्णव असा दुजाभाव का करतोय? सारखा आपला ईश्वरी 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 हेच चालू आहे त्याचं. वल्लरी म्हणते बरोबर आहे ना ओ तुमचं, पण ते बापलेक जे आहे तर यांच्यासाठी तो अर्णव देव आहे ना. तर राकेश म्हणतो अहो पण मामी हे तर बरोबर नाही आहे ना, आता आपल्या आकाशचं आयुष्य काय अर्णवच्या सतत मागे पुढे जाण्यातच घालवणार आहे का तो? तर वल्लरी म्हणते नाही, मी तसं अजिबात होऊच देणार नाही, मी हे कदापि होऊ देणार नाही, मी बघते ना आता की पुढे काय करायचं ते, असं म्हणून वल्लरी जी आहे तर ती अतिशय रागाने गेलेली असते. राकेश म्हणतो मामी तुम्हाला माहिती आज काय झालं ते? त्या अर्णवने आपल्या आकाशला चक्क ईश्वरीचा बॉडीगार्ड म्हणून घरात थांबवले आणि त्याच्यावरती इनॉग्रेशनला घेऊन जाण्याची जबाबदारीसुद्धा दिली त्यांनी आकाशवर. आता इथे इथे इंडस्ट्रीतले सगळे मोठे मोठे लोक येणार, तर त्यांची ओळख करून दिली पाहिजे ना आकाशसोबत. आकाश तिथे हसायला पाहिजे ना, पण हा इथे बसलाय सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या ईश्वरीचा. आणि म्हणून तो मामीला खूप भडकवतो. मामी म्हणते थांबा जरा, आता मी बघतेच त्याच्याकडे. तर आकाश म्हणतो नाही जाणार तो, तुम्ही बघताय ना आकाशला, तुमचं म्हणणं आकाशला नाही पटणार आत्ता, तो अर्णवचा भक्त आहे ना. आपण एक काम असं केलं तर की ईश्वरीला न घेता आपण आकाशला एकटं पाठवता आलं तर, म्हणजे आकाश जर ईश्वरीला न घेता ऑफिसला गेला तर तिथे त्या अर्णवलाही कळेल की ही अशी बॉडीगार्डची कामे वगैरे द्यायची नाही आहेत आकाशला म्हणून. वल्लरी म्हणते बरोबरच आहे तुमचं, ही अशी कामं त्याला द्यायलाच नको आहेत. तर राकेश म्हणतो मामी जर आकाशच नसेल तर ईश्वरी तरी कशी काय पोचणार ना इनॉग्रेशनला, कळतंय तुम्हाला, असं म्हणून वल्लरीसुद्धा हसते आणि म्हणते हो बरोबर आहे, पण मग नेमकं आपण काय करायचं ईश्वरी जाऊन यासाठी? तर राकेश म्हणतो सांगतो मी तुम्हाला, असं म्हणून राकेश वल्लरीला एक प्लॅन समजावून सांगतो. आता हा प्लॅन इथे म्युझिकली दाखवलेला आहे, हा प्लॅन आपल्याला इथे दाखवलेला नाही की नक्की राकेश काय प्लॅन सांगतो ते वल्लरीला. फक्त म्हणतो लक्षात येते ना मामी तुमच्या, एका दगडात 2 पक्षी मारायचे, आणि दोघेसुद्धा हसतात आणि ती म्हणते थँक्यू जावाई बापू, आता तुम्ही बघाच मी काय करते ते, असं म्हणून राकेशने जे आहे तर तिचे चांगलेच कान भरलेले असतात. आणि वल्लरी जी आहे ती अतिशय हलका मेंदूची दाखवलेली आहे, ती सुद्धा तयार होते राकेशच्या प्लॅनसाठी. आता इकडे ईश्वरी जी आहे तर ती खूप छान आवरून मेकअप करून तयार होऊन बसलेली असते इनॉग्रेशनला जाण्यासाठी. आणि अशीच ती रूममधून बाहेर येते. तोपर्यंत आकाशसुद्धा इकडे रूममधून तयार होऊन येतो. आकाश तिला म्हणतो गॉर्जियस दिसतंय हां वहिनी. तर ईश्वरी म्हणते थँक्यू भाऊजी. आकाश म्हणतो व्हॉट, आज नो आकाश सर? ती म्हणते हो, आज तुम्ही मला वहिनी म्हटलात ना म्हणून मी तुम्हाला भाऊजी म्हटलं. तर आकाश म्हणतो ओके चला आता पटकन निघूया, ट्रॅफिक लागलं तर उशीर होईल.
त्यावर आता ईश्वरी म्हणते बरं पटकन मी ताईंना सांगून आले तर चालेल का? तर आकाश म्हणतो अगं मी आत्ता जाऊन बघून आलो तर ती झोपलेली आहे. तर ईश्वरी म्हणते हो का बरं चला मग निघूया. आणि आता दोघंजणही निघायला लागतात. तोपर्यंत इकडं वल्लरी म्हणजेच मामी जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असतो. आई गो मेले, आकाश लवकर ये, आई गो मेले, मी पडले, लवकर येलो, आकाश लवकर ये. ईश्वरी म्हणते चला आकाश सर आपण बघून या. म्हणून दोघे सुद्धा आकाश आणि ईश्वरी दोघेजण पळत येतात मामीकडे. आणि मामी इथे पाय मुरगाळाय म्हणून खाली बसलेले असतात. आता दोघंजणही येतात आणि आकाश म्हणतो मम्मी आई काय झाले तुला, काय झाले? तर लगेचच ती म्हणते अरे मला काहीच कळत नाही, पाय मुरगाळा रे माझा, मला काहीच कळत नाही, मला त्रास होतोय. आकाश म्हणतो बरं चल वरती बस तू. तर वल्लरी जी आहे ती आरडाओरडा करतच उठून सोफ्यावरती बसते. म्हणजे हे दोघंजण तिला बसवतात आणि वल्लरीला ईश्वरी हात पकडून बसवत असते. तर सोड हात माझा म्हणून तिचा हात झटकते. आणि आकाश म्हणतो की अशी कशी पडलीस तू? तर लगेचच वल्लरी म्हणते अरे अशी कशी पडली म्हणजे याला काही काळ वेळ असतो का? अशी कशी पडलीस म्हणून विचारतोय. आकाश म्हणतो बरं ठीक आहे ओरडू नकोस तू. तर ईश्वरी म्हणते मामी मला बघू देत ना कुठं लागलंय ते. म्हणून ईश्वरी तिच्या पायाला हात लावते. तर म्हणते सांगितलं ना एकदा हात लावू नको म्हणून. तर ईश्वरी म्हणते अहो हलक्या हाताने मालिश केलं तर जरा मोकळा होईल ना पाय. तर ती म्हणते तू काही डॉक्टर आहेस का की जादूची कांडी फिरवली आणि माझा पाय बरा झाला? तर आणि वल्लरी आकाशला म्हणत असते आकाश प्लीज मला डॉक्टरकडे ने रे, माझा खूप दुखतोय पाय. आकाश म्हणतो मम्मी अगं आम्हाला निघायचं आहे ग आत्ता, मी जिजूंना सांगतो ना तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला. तर वल्लरी त्याला रागाने म्हणते अरे इथं तुझ्या आईचा पाय दुखतोय, तुला इथे इनॉग्रेशन महत्त्वाचं आहे? अरे इनॉग्रेशन महत्त्वाचा की इथं माझा पाय महत्त्वाचा आहे? तर आणि वल्लरी म्हणते आणि आकाश म्हणतो मग मी जिजूंना सांगू का तुला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी? तर ती म्हणते अरे वेड आहेस का तू? अरे अशा परिस्थितीमध्ये जावई बापू अंजलीला सोडून माझ्यासोबत कशी येतील ती? थोडा तरी विचार कर ना तू, काय बोलतोयस तू हे? त्यावरती लगेचच ईश्वरी म्हणते हो आकाश सर, मामी जे बोलत आहेत ते अतिशय बरोबर आहे. आता हे बघा आधी मामी महत्त्वाचे आहेत आणि मग बाकी सगळे महत्त्वाचे, चला आपण दोघेजणी घेऊन जाऊयात. तर वल्लरी म्हणते तू अजिबात माझ्याबरोबर येण्याची काही गरज नाही. आता आकाशला तर खूप टेन्शन आलेलं असतं, आकाश तर बघतच राहिलेला असतो. आणि आता आपण इथे हा भाग इथे संपलेला आहे. आता आपण पुढचा भाग पाहतोय. तर पुढच्या भागामध्ये आकाश जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की तू इथेच थांब, मी माझ्या आईला घेऊन दवाखान्यात जातो. आणि मग लगेच वल्लरी मनातल्या मनात म्हणते चला प्लॅन सक्सेसफुल. आणि हे सगळं राकेश बघत असतो आणि म्हणतो की वा चला आता माझी वाट रिकामी झाली. आणि राकेश अतिशय क्रूर नजरेने ईश्वरीकडे बघत असतो, कारण ईश्वरी दारातच उभारलेली असते. इकडे लावण्या म्हणत असते यार सगळेजण आलेले आहेत, चल आपण मीडियाला इतक्या वेळ नाही थांबवून ठेवू शकत. तर अर्णव तिला म्हणत असतो मिस इंदोर आल्याशिवाय मी अजिबात इनॉग्रेशन चालू करणार नाही. लावण्या म्हणते तू हवी तेवढी वाडा बघ, आज इंदोरी तुझी जी ही आहे ना मिस इंदोर ती अजिबात येणार नाही. आणि इकडे सगळे गेलेत म्हणून राकेश दरवाजा बंद करतो आणि म्हणतो आता इंदोरी जिलेबी फक्त माझी. आणि आता फक्त आपल्याला इथे ईश्वरीचा एकदम घाबरलेला चेहरा दाखवलेला आहे. तर पाहूयात उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. आणि तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.